नमस्ते गाइज, आज आपण सिटी टूर करणार आहोत बँकॉक सिटीमध्ये। आणि बँकॉक सिटी टूर करताना आपण आज करणार आहोत बँकॉकची मंदिरं। आणि ती मंदिरं म्हणजेच गौतम बुद्ध यांची मंदिरं आहेत। आणि दिसायला आणि तिकडचं वातावरण तिकडे जे आहे ते आपण पाहूया आज या व्हिडिओच्या मार्फत। तर आपण निघालेलो आहोत आता मंदिरांकडे। तर चला जाऊया मंदिरात। आणि जाताना हे अशी सुंदर असा नजारा आपण पाहू शकताय व्हिडिओच्या मार्फत। तर मित्रांनो, इकडे पार्किंगचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला आपल्या गाडीने इकडे सोडलेले आहेत। आणि ही जी रिक्षा पाहताय, आपल्याकडे जशी रिक्षा असते तिकडे ही टुकटुक म्हणून बोलली जाते। आणि ह्या टुकटुक मध्ये सर्वकडे फिरवलं जातं। म्हणजे जसं बँकॉक मध्ये रिक्षाला टुकटुक बोललं जातं, तर ती टुकटुक आहे। आणि आपलं बस सोडून आता आपण आलो मंदिरामध्ये। हे आहे गोल्डन बुद्धाचं मंदिर आणि खूपच सुरेख असं मंदिर आहे। त्याचं नक्षीकाम तुम्ही पाहू शकताय, खूपच सुंदर असं नक्षीकाम आहे, तुम्ही पाहू शकताय। मित्रांनो, या मंदिरात यायचं असेल तर तुम्हाला 50 बात म्हणजेच आपल्याकडचे 100 रुपये अशी एंट्री फी आहे इकडच्या मंदिरात येण्यासाठी। पण इकडच्या मंदिरामधून आल्यानंतर जो काय तुम्हाला देखावा दिसेल अप्रतिम आहे। तर जे काय 50-100 रुपये जातात ते ट्रस्टीला जातात असं समजून आपल्याकडे हे अशी सुशोभीकरण, एवढे क्लीननेसपणा तुम्ही पाहायला मिळतं। आणि खूपच असं देखणं रूप आणि हे देखणं सर्व पाहायला मिळतं। आपलं आता हे झालेलं मंदिर, आता आपण दुसऱ्या मंदिराकडे चाललेलो आहोत। ते आहे स्लीपिंग बुद्धा म्हणजे रिक्लायनिंग बुद्धा, त्या मंदिराकडे चाललेलो आहेत। आणि तिकडेही मंदिरांची जवळजवळ सेम डिझाईन असते, हे तुम्ही पाहू शकता वरती। त्या प्रकारचीच मंदिरं इकडे अशा प्रकारची डिझाईन जास्त करून मंदिरांच्या इथे दिलेली असते। जशी इंडियामध्ये आपलं कळस सारखं असतं, पण इकडे ह्या पद्धतीत असं लांबट असतं। आणि त्यांची ही डिझाईन आहे, इकडच्या कल्चरची डिझाईन आहे। तर आता आपण चाललेलो आहोत दुसऱ्या मंदिरामध्ये, स्लीपिंग बुद्धा। खूप भव्य मूर्ती आहे बुद्धांची इकडे। आणि आपण जातोय आता मंदिरामध्ये। आता इकडे पण किती चार्जेस घेतात आपल्या आतल्या एंट्री फीला तेही पाहूया। तर चला आपण रिक्लायनिंग बुद्धामध्ये जाऊया। तर मित्रांनो, इकडे 200 बात म्हणजेच आपल्याकडचे 450 ते 400 रुपये असं इथं फी आहे आतमध्ये एंटर केल्याची। आणि इकडे आता आपल्याकडे जशी शाळेची सहल येते तशीच इकडे स्कूलची सहल आलेली आहे, शाळेची सहल आलेली आहे। शाळेच्या सहलीमध्ये मुलांना दाखवण्यासाठी सर्व इकडे त्यांचे टीचर्स वगैरे आणि बरेच बाहेरचे पर्यटक म्हणजेच इंडिया म्हणजे रशिया साईड वगैरे तिकडची पब्लिक ही इथे मंदिरं बघण्यासाठी आलेले दिसत आहेत। आणि हे बघा, हे अशा प्रकारचे इथले घुमट पण असतात। आणि जो मंदिर आहे मोठं आतमध्ये, तर त्या मागच्या साईडला पाहताय त्या पद्धतीत इकडे आहे। तर हे दोन वेलकम करताना स्टॅच्यूज आहेत, त्यांच्या तिकडचेच दिसत आहेत।
आणि आता चला आतमध्ये, आपण मंदिरामध्ये एंटर केलेलं आहे आणि मंदिरामध्ये एंटर करताना हे असे नक्षीकाम, सुंदर असं नक्षीकाम घुमताना केलेलं आहे. घुमट आहेत यांचं नक्षीकाम आणि छोटं छोटं नक्षीकाम, बारीक बारीक नक्षीकाम आहे. बघायला पण मस्त वाटतोय आणि इथं फोटो खेचण्यासाठी तर खूपच गर्दी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे याची खूप हाईट खूप असते, यांची डोमची जी हाईट आहे खूपच वरपर्यंत आहे, तुम्ही पाहू शकता याच्यामार्फत. तर चला आतमध्ये मंदिरामध्ये जातोय. इथं फोटो सेशन चालू आहे बघा लोकांचं. ओ बापरे, इकडे बघा किती बुद्धांच्या मूर्त्या आहेत. बापरे, एवढ्या बुद्धांच्या मूर्त्या आणि प्रत्येक मूर्तीमध्ये वेगवेगळ्या अँगलने आहेत. काहीतरी त्याचं खाली लिहिलेलं आहे डिस्क्रिप्शन. तुम्ही नक्की भेट द्या एकदा इकडे मंदिरांना यांच्या, तुम्हालाही समजेल का इकडे काय महत्त्व आहे, काय आहे काय नाही ते. आणि त्यांचे खाली लिहिलेलं असते तिथं डिस्क्रिप्शनमध्ये, पाहू शकताय तुम्ही. आता हे गोल्डनमध्ये आहे. इकडे आपण आता पुढे मंदिराकडे जाताना हे अशा प्रकारे आपला हा रस्ता आहे, या रस्त्यातूनच आपण मंदिराकडे चाललेलो आहोत. तर आपण आता आलेलो आहोत आणि आता ते गोल्डनचं झालं. आता यांच्या ब्लॅकमध्ये ह्या मूर्त्या देखील तुम्ही पाहू शकताय. गौतम बुद्धांच्याच मूर्त्या आहेत या पण. सर्व खूप सुंदर केलेलं आहे मंदिर, खूपच सुंदर मंदिर केलेलं आहे. आणि तिकडचं नक्षीकाम, तिकडची देखरेख करणं आणि तशी जिथं क्लीननेस पण एकदम मस्त केलेलं आहे, व्यवस्थित वाटतं जरा. जवळजवळ नाही करता 100-150 मूर्त्या असतील या, मला वाटतं. कधीपासून त्या गोल्डन बुद्धापासून नंतर या ब्लॅक पर्यंत, म्हणजे केवढ्या मूर्त्या आहेत. बापरे, खूपच मूर्त्या आहेत आणि अजून संपल्या नाहीत. मी चालतोय अजूनपर्यंत मूर्ती पाहण्यासाठी. तर मित्रांनो, आपण एंटर केलेला आहे मेन स्लीपिंग बुद्धा या मंदिरामध्ये. किती मोठी मूर्ती आहे पाहू शकताय तुम्ही, खूपच भली मोठी मूर्ती. आणि या पिल्लर मधून पण कव्हर न होता अशी आपल्याला खूप पुढे जाऊन आपल्याला कळेल की ही किती मोठी मूर्ती आहे ती. आणि अप्रतिम, खूपच लोक पाहण्यासाठी आलेले आहेत. मी हीच मूर्ती पाहण्यासाठी जेव्हा जवळजवळ 2010 मध्ये मी आलेलो होतो आणि पुन्हा आज आलेलो आहे. आज तशीच्या तशी मूर्ती दिसते, तेवढीच त्यांची क्लीननेस पण ही पाहू शकता तुम्ही. स्लीपिंग बुद्धा मी आता मागच्या पायाजवळून पूर्ण घेण्याचा प्रयत्न केला. आणि इकडे अशी मान्यता आहे, ही प्रथा आहे इकडे, तर ही कॉईन घ्यायचे. एक $1 मध्ये 20 बात असं काहीतरी आहे. हे घेऊन त्यांचेच इकडे आहे, इथं मन्नत मागितली जाते आणि हे त्याचे जे कव्हर होतं तेव्हा ते असं याच्यामध्ये बॉक्समध्ये टाकलं जातं. बाहेर आपल्याला एंट्रीला ही ग्रीन पिशवी दिली जाते, ग्रीन पिशवी आहे ती दिली जाते. ती बॅग घेऊन आपले शूज किंवा चप्पल्स त्या बॅगमध्ये ठेवायचे आणि आपण स्वतः घेऊन जायचे ते मंदिरामध्ये, आपल्या सोबत कॅरी करायचे. आणि मग बाहेर गेल्यावर पुन्हा ते तुम्ही घालू शकता ते. म्हणजे ही इकडच्या पद्धतीत अशा प्रकारे चालतं की आपले शूज आपल्या सोबत घेऊन जा आतमध्ये, सर्व दर्शन वगैरे घेतला की बाहेर येऊन तुम्ही ते घालू शकताय. काहीतरी वेगळं कॉन्सेप्ट दिसलं म्हणून सांगितलं त्याची माहिती थोडीशी. ठीक आहे, चांगले पण. आणि हे आपण पाहताय मागून गोल्डन बुद्धा, स्लीपिंग बुद्धा यांचं स्टॅच्यू. तर आपले आजचे मंदिरं झालेले आहेत करून आणि आपण निघालेलो आहोत हॉटेलकडे. आणि हॉटेलमध्ये थोडा आराम करून आपण जाणार आहोत शॉपिंगला. तर बाय बाय मित्रांनो. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.